आई का तुला काय रे साधा ना का किती उशीर रात्री काम करायला भाकरी कर एवढा उशीर असतोय का माणसाला भुका लागत काय काय तुम्हाला काय कळतं का नाही कोणाला बरं आहे बाबा चालेल कालवून बिलवून केलंय का नाही होतंय ना होतंय का रानात जायचं लागा तिकडं तू आज होतंय का होतंय चाललंय निघ त्यांचं असलंच आहे हो काम करायला सांगितलं ना की अशा बोंब आहे एक तर मी भाकरी टाकते म्हणलं होतं पण नाही माझ्या हातच्या नाहीत ना गोड लागत यांना फक्त त्यांच्याच हातच्या पाहिजेत आता कालवण झालेलं नाही काय नाही त्यांनी काय खायचं आता उपाशी जायचं का आणि तुम्ही आईचं का आईला जरा बोलत नाही नुसतं आईचं ऐकून घेता बोलतोय गेला का काय आता कळत नाही का तुला तेवढं बी करत होते ना मी भाकरी पण म्हातारीनं करू दिला का मला भाकरी बघा हे भाकरी कसल्या केल्यात हाय का धडानं गोडाच्या कुत्र्याला सुद्धा खाण्यासारख्या भाकरी नाहीयेत आणि मी करते बाजून देत जा की चांगल्या जरा हलगरीची बनाव नाही करीत जावा पण मला अरे ना पंढरपूर आता काय मधीचं आणणं कधी सोमवार कधी का काय बी उठायचं सुटायचं कुठं बी निघायचं लगेच आज एखादच होती हो तुला जायचं असलं ना कुठं तरी बिंदात जा माघारी येतच जाऊ नको मग कशाला येते माघारी घराकडे दोन दाखवायला मग अहो तुम्हाला कळा ना का आता पैसा पाहिजे ना असं म्हणून एवढी लाडी गुडी चालली पण तुम्ही 1 रुपया सुद्धा द्यायचा ना मी सांगते ह्या म्हातारीला ना जायचंय चालत जाऊ दे पण मी अजिबात 1 रुपया देऊ देणार नाही राम राम देव धर्माच्या नावाखाली राम राम. बसा बरं मग. येईन बाई बसा मग, अरे बस मम्मी पप्पा बस बस कशी आहेत तुम्ही बरे तू बरी ना हा मी बरी आहे काय चाललंय जावे बापू काय नाही जरा थोडं हाय जरा चाललंय जरा थोडं बरं चाललंय ना बरंच चाललंय तू माझ्याकडे तसली काय मार्के मशीन तुला जायचंय ना एकदा बिंदात जा गाड्या तुला लिकीच्या घरी जायचंय तिकडं देवाला जायचं कुठं जायचं तिकडे जा मग इथं नसलं उलटायचं डायरेक्ट निघून जा बरं सासू सासरे देखता लागला लगेच आलाय ओ तुला लय टोचत असलं ना आताच्या आता घरात दरवाजा मोकळा तिकडे ओ जात असेल निघून डायरेक्ट बघितलं का तुम्हाला नाही नाही तुमच्या आईला भोळी राहून दे भाकरी बिकरी राहून दे उठ तू तू उपकाराची भाषा केल्यानं करती माझ्या आता लय हा लय हो. तुला जिकडे फिरायचंय तिकडे फिर तुला मी कोण हात काय बोलणार नाही काय नाही तुला लिकी जित जा नाही तू कुठं जा चल उठ राहून दे. नको बाबा राम नाही 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 तुझं तू काय कोणचं देवदी करायचं मला काहीच घेणं इथून पुढं पाहुण्या रावळ्यात नको इज्जत घालू आता तुझे सासरा आल्यात बाबड्या नको ते सासू सासऱ्या पुढे नको तुला जाऊ दे तू परत करू नको तू माझ्या होता जावा ना हा लिकीकडं. उठ 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 लगी उठ चल उठ लगी हो जा नाही जायचं माझं इथंच पंढरपूर कर नाही 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 जा कुठं कुठं गावन तिकडे पंढरपूर कर तुझं कुठं जा जाईन हा मला सांगूच नको जा आणि दमायदारात नको येऊ परत लय झालं तुझं आजकाल आता तिकडे कुणाची भीक मागा नाही तर काय पण करा आमच्या दाराला परत येऊ नका माग बघून तशीच जा निघून तू आता एवढं डोक्याला ताप आहे काम धाम राहिल्यात समधी राहिल्यात कर की मग आता तू कोणतर करायला लागली की तुम्ही तुमच्या आईचा राग माझ्यावर का काढायला लागलाय गप्पून आणि करते ना आता भाकरी हा कर कर आणि रानात जायचे लवकर हा ते मला नका बोलू आईला बोलतं तसं मी नाही खपून घेणार काय चाललंय जावय बापू हा एवढी काय तक तक करते अहो मामा मला सांगा रानातली कामं चालल्यात या म्हातारीचं उठसूट काय देवाला जायचं इकडे जायचंय कधी म्हणते लिकीची तर गत जायचे कधी देवाला जायचंय कुठं कीर्तनाला कशाला बी जायचं म्हणती बरं ठीक आहे जाय ना का पण कामाच्या टायमिंगला घरी पाहिजेत ना का कुठं बी निघावा अहो पण तुम्ही दोघं आहेत ना काम करायला अहो ठीक आहे आम्ही हाय घरी का रानात काम करा घरी एक माणूस नको दारात कुत्रं येतं मांजर येतं भांडी चाटीतं कुठं काय होतं अहो पण म्हातारा माणूस आहे म्हातारपणात देव धर्माचाच नादा असतोय अगं मम्मी त्यांचं नेहमीच आहे आताच नाही आणि आता ना पैसे कमी पडले लिकीला द्यायचे असतील म्हणून हे नाटक चाललं आम्ही कुठं काय करा आता लेकाने काढ घराबाहेर चालले मपली मग इलाज नाही कोणी सोमनी हा देवाला जायचं म्हणलं तर लेकाने घराच्या बाहेर काढ आणि त्याची आल्या सासरा त्यांच्या देखता मला लागण एवढा तडा तडा बोलला नको नको केलं राहावा का नाही राहावं कुठं जावं बरं देव धर्म नाही होऊन करावं काय करावं रडू नका नाही रडू नका पण असं का केलं त्यांनी हा काय माहिती बराच दिवस झाला असंच करतो खाऊ का ठेवू खाऊ का ठेवू ना किती काम केलं की त्यांचा हात उघावलाय त्यांचं भागलाय आता काही करावं आता बायको आली ना त्याच्या बायको समोर काय बोलायचं तसं का केलं त्यांनी काय माहिती नको नको केलं त्याच्या बायको समोर कशाला बोलायचं काय असेल ते तुमच्यात बघायचं ना त्याने गणा घोता घेतला जरा साधा नाही जडा जडता घेतला सासू सासर बायको नागाने एवढं बोलवतो तडा तडा बोलतो नको नको होतं. आई शांत बस आता आहे ना मला असं वाटतं बायकोच शिकवत असेल त्याला मी काय म्हणतो ऐका ना अगं बायडे
कुठं राहा आणि कुठं नाही असं केलंय, नको नको केलंय. मग आपली कुठं बी राहीन, देवाच्या ठिकाणी राहीन, पण घरी तू नको माझ्या मला. घरी चल चल. नको बाई, सोयरे समाधात कशाला आली आली आणि गेलं गेलं होतं बाई. अपमानाची बाजू आहे बरं मी त्याच्याकडे चालतो, आपण त्याला म्हणू नको रडू नका तुम्ही, रडलो का? रडू नको गाई, रडू नको. होय मी काय म्हणतो त्याला समजून सांगू. हा चला चला जाऊ आपण त्यांच्याकडे. हाताला धरून ओढून काढ त्यांच्या समोर, तर नकोच वाटतं मला, जायला इच्छाच नाही राहिली. मी काय करतो त्याला, तर आपण ह्या गोष्टींचा जा विचारू. जर त्याने तुम्ही पोटात असताना जर त्याला असं केलं असतं, त्याला जर लहानपणी सांभाळलं नसतं, त्याने काय केलं असतं? अद्दलच घडवू त्याला चांगली. बसा बसा, मी बघतो काय असं ते. बसले का? रडू नका, तिथं काय घाबरू नका, आहेत आम्ही. वहिनी काय होत आहे? दादा कुठे? दादा नाही, सोमा कुठे? सोमा बिना अकलीचा सोमा कुठे? सोमा अहो असं का बोलतोय तुम्ही? कसं असं का बोलते? ही कोण आहे? कोणी म्हणजे माझी सासू आहे. आणि रस्त्याने काय करीत होती? हा ते त्यांच्या लेकीला भेटायला चालले होते म्हणले. म्हणजे लेकीला? हा. मला भेटायला. ह्या खरकाट्या भाकरीच्या थापणाऱ्याच्या हाताव हा त्यांनी आता आनंदात त्यांना हात धुवायचं बी कळलं नाही, त्याला कोणी काय करा. आनंद कसले खोटारडे आहेत तुम्ही. हा वहिनी काय पण खोटं नको बोलू हा तू. तुम्हा बिनलाजावणी करू नका सोमा. तुझी आई ती ह्यांचं जाऊन दे, बाहेरून आलेले आहेत आणि तुमच्या समोर बोलताना तुम्हाला शब्द बोलता आला नाही का? माझ्या आई वडिलांना काय बोलायचं नाही, आम्ही आताच सांगते. कसं झालं स्वतःच्या आई वडिलांना थांब बोलणं? थांब, कसं झालं? तुमच्या आई वडील आले, आज आले. हा. ह्यांचं स्वतःच घर आहे, किती वर्षापासून उभा आहे, तर ह्यो लेक आहे. तुम्हाला बोलाय शब्द नाही, बाई माणूस म्हणून गप बसतो, मी त्यांना बोलतोय. कोण घेताय बोला की. यांच्या एकदा मला तुम्ही सांगितलं बरं का, एक शब्द बोलायच नाही. हा यांच्या एकदा गुचल ओढू ओढू काढ घराच्या बाहेर ते. तुला लाज वाटते का दादा? कळतं का तुला कोणाला घराच्या बाहेर काढतोय तू? का तिला सांगितलं होतं मी, रानातली काम जाऊ नको. तुम्हाला तिला सांभाळता, जायचंय. तुम्हाला नीट सांभाळता येणार आहे का? येणार आहे का सांगा? मग आता नीट सांभाळत नाही का? सांभाळले असतील, रस्त्यावर नसतील, नीट सांभाळता येणार आहे का? सांभाळलं म्हणून तर ती चालली ना घर सोडून. एक काम करू, अय तू सांग, हिचा हिस्सा आम्हाला पाहिजे हा. आणि तुम्हाला मी गुडीत नाही, सांभाळते. आम्ही सांभाळतो. आम्ही मी माझ्या आईला सांभाळते, मला माझा हिस्सा देऊन टाका. मी अजूनपर्यंत तुला मागितलं नाही, पण तू आज आहे ना नाही मला नाही, घराच्या बाहेर काढलं. आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करीतच नाही, डायरेक्ट कोर्टातून येतो आणि मग हिस्सा मागवतो आणि आम्ही सांभाळतो. जमल का? मी पण रसीन का बघते आमच्याकडे? मग काय होतंय आणि काय नाही. अजूनपर्यंत म्हटलं जाऊ दे, पण आईवर अशी वेळ आणतोय बाई तू. अहो ताई काय बोलताय हिश्श्याचं तुम्ही? काय आलं आता? हा? हिश्श्याचं नाही, यांच्यामुळं तुला म्हातारे माणसं सांभाळता येत नाहीत, ते बी सासच. ह्यांना जर ह्यांच्या पोरात तुम्हाला तुमच्या लेखाने जर घराबाहेर काढलं, जमणार आहे का? पाहुणे ऐकून घ्या, मला यांचं काही माहितच नाही. आम्ही सकाळी आलेलो इथं. पण तुम्ही दाबू शकता नाही, घराबाहेर काढताना वरताना कुठं होत तुम्ही? तुम्ही एवढं बोलूच नका. आम्ही त्यांना दापलं, पोरीला दापलं, यांचं कधी काय दाबलं? झालं? आमच्या समोर तुमच्या समोर नाही, आम्ही सकाळीच त्यांना दापलं. कमून मग तुम्ही माग का नाही आले बघायला तिला? कुठं हाय गेली, रस्त्याने चालली, हिरी जीव देती, टेन्शन मध्ये माणूस काय करू शकतो? उद्या तुमच्या आले काय कुठंही करतात? अहो ते म्हणे लेकीकडे चालली म्हातारी. तुम्हाला गुडीत नाही करताय, तुमच्या लेखन केल्याशिवाय करणार नाही. पहिली गोष्ट आम्ही कोर्टात बघू, तुम्हाला सांभाळता येत नाही तर चला आपलं. नका एवढं यांच्या एकदा सांगितलं माघारी सुद्धा नको येऊन म्हणतात, लेकीकडे चालली, लेकीकडे चालल्यावर माघारी नको येऊ म्हणतात. बाई काय तर- म्हणतात माघारी थोपड सुद्धा नको बघून येऊ नको. आणि जवळ त्याची सासू सासरा आणि तिची आई. घाबरत बोलतात त्या. कुठं पंढरपूरला जायसाठी, देवाधर्माला जायला तुम्ही करता होय? इतके नालायक लोक झाले का तुम्ही? आता आहे ना आपण डायरेक्ट कोर्टात भेटू हा? नाही, ताई, तसं काय असं नाही. नका करू. आईला जाऊन देतो पंढरपूरला आपलं गाडी करून पाठवतो. 2000 रुपये देतो आम्ही जायला आणि नीट पण उपकार नाही करीत तुम्ही. करा तुम्ही 2000 मला गाडीन जायचं म्हणलं ना एकदम जिरू आहे. मला रुपया नाही लागत गाडीला आणि दिला बी नाही. कवा जत्रेला सुद्धा रुपया नाही दिला. महम्मदबाची जत्रा आली तर रुपया नाही, पैठणला गेले तरी नाही. आणि म्हणतो यांना पैसे लागत तीन किती 2000चा राहून 2 रुपये अरे नाही. सगळं तिचंच आहे, प्रॉपर्टी तिचीच आहे. काय राहणार आहे तुम्ही तिच्या पुढं? अहो जावई, पण तुम्हाला आम्ही सकाळी सांगत होतो ना, तुम्ही असं वागू नका, करू आणि नका. मग जेव्हा करीत होते तेव्हा दिसलं नाही का जावायला? दाखता येते नाही, लेकी तुमच्या पुढेच बोलत होती ना, म्हणून तुमच्या पुढे बोलताना असं करतात का? ते त्यांना त्याचा जास्त वाईट वाटतंय की सोयऱ्यांसमोर असं बोलायची वेळ आली. एकतर बाबा नाहीये. मला हे 4 गोष्टी ऐकून घ्यायची बारी आहे. चल आपण ना एक काम करू, कोर्टात भेटू. चल बिल घेऊन चल. आई खरंच मला चुकलो, मी हरवून गेलो. हो खरंच चुकला आई, खरंच जाऊ नका. खरंच मला चुकलं. आई माझं चुकलं, मला पण माफ करा. पण नाही गुडघे मोडत आहे तुमचे. नाही अजिबात त्याला हे नसेल ना. पड बाया बस खाली. नका ना जाऊ आई, चुकलं माझं. जाऊ दे आता, करा एवढ्या वेळेस माफी बाई त्यांना. आता झाली चुकी लेकरांकडून. ताई, एकच पोर त्यांना आणि 3 मिनिट सांभाळी ना, अशा माणसांनी जायचं कुठं? त्या दिवशी म्हणायचं ना मग असं, त्या दिवशी नव्हतं काय तोंड तुम्हाला, पण आता तोंड सुटलं काय?
हा बरी मजा वाटली, बरी येईन जाते घराच्या बाहेर. जाऊन दे ना काय आता विसरून जाईल ती गोष्ट. मी परत नाही असं बोलणार तुला. हे ज्यामुळे वागलो होतं आता नाही. नाही 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 ते अन्न खायला नाही घातलं तुला, तू ते सरला म्हणायचं. मग आहे ना पहिली जुन्या माणसाची म्हण, आई बहीण कोणाची चिमडी बायको कोणाची, बायकोच्याच मायाचा आहे जातो. अगं थांब ना. आई, परत चुकलं ना तू म्हणशील दिसत मला ती आज तुम्ही मानता ना तसं करा. मी काही सुद्धा बोलणार नाही शब्दांनी सुद्धा. मी पण त्यांना इथनं पुढे काहीच बोलणार नाही. सगळं राहिलेत किती दिवस त्यांचे, त्यांनी काय करायला पाहिजे? हा काय देवधर्मच का मागतायत ना, दुसरं काय करतात? आणि तिकीट नाही, तुम्हाला पैसे नाही मागत, काहीच नाही करीत. जा. चुकलं माझं यावेळेस मला माफ नाही नाही करा. तुम्हाला डोक्यात काय घुसलं? ही हिस्सा मागितलं यांची जिरण तुमची, तुम्हाला खाया प्यायला माग होता ना तुम्ही. आधीच खाया प्यायला माग झाला असता. एकतर बाबा नाहीयेत म्हणून तिचे असे हाल चालू आहेत. बाबा असते तर तुम्हाला बोलूच नसतं दिलं. एक काम करू, काही दिवस आमच्याकडे जाऊ. चल, सुधारलेला दिसला तू मनाने न्यायला येशील तिला. चल आपलं. नका नाही आणि जाऊ. तुम्ही समजून सांगा तुमच्या लेकीला पहिलं. हो तुम्हाला बी लेक आहे, तुम्हाला घरा बाहेर काढलं ना काही सापडायचं नाही. तुमचे संस्कार दिसतात ते, नीट सांभाळा स्वतःच्या पुरीला. सुधर. झाली समाधान आता. तू हे समाधान झालं का? आम्ही तुला काही सांगितलं नाही, शिकवलं नाही, तू कुठून एवढे गुण घेऊन आले असते? हा तुला तेव्हा सांगितलं असं बोलू नको, भांडू नको, सासूला हाकलू नको, तर काय म्हणे चाललेली एकीकडे असंच चाललं, म्हातारीच बोलत. कशाला पाहिजे हे नखरे? आणि जावई तिचं जाऊ दे, तुम्हाला कळत नाही का तुमच्या आई हाकलायला? हिच्या पुढे मला तरी काय बोलता कसं काय येतं? बोलता येत नाही? तुमची आई आहे ना ती, ही बायको नंतर आली ना. आता त्या तुमच्यामुळं हिच्यामुळं आम्हाला त्यांचं ऐकून घ्यावं लागलं. बाबा चुकलं माझं, परत नाही चला असं मी आपल्याला बोलणार. आपल्याला नाही थांबायचं यांच्या दारात. चला अगं आई ऐक ऐक ना. तुझ्या ह्या गोष्टीमुळे समजा हे होतंय बरं का असलं. बरं आता ऐका, 8-15 दिवस राहू द्या त्यांना तिथं, आणि परत आपण दोघं जाऊन त्यांना घेऊन येऊ. आणि इथून पुढे तुम्ही त्यांचं ऐका, मी त्यांचं ऐकते. आपण त्यांना काहीच बोलाय नको. चाल तसंच बाबा. चल.